सिंधुदुर्गाच्या ओरोसमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पाऊस। वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावरच्या होडावडे पूल पाण्याखाली तर पुलाच्या आजूबाजूची भातशेतीही पाण्याखाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये गुडघाभर पाणी साचलं। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं तर दुचाकीही पाण्याखाली गेल्याचे चित्र। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। अनेक घरात दुकानात पाणी साचलं। वेताळ बांबर्डेत घरांना पुराचा वेढा। नागरिकांना बोटच्या सहाय्याने बाहेर काढत असल्याचे चित्र। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस। मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलं। कुडाळ इथं उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने पाणी कोसळू लागल्याने रस्त्यांना धबधब्याचं स्वरूप। सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर। आंबेरी पुलावरून एक जण वाहून गेल्याची माहिती। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्गात सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस। निर्मला नदी आणि तेरेखोल नदीला पूर। तेरेखोल नदी इशारा पातळीच्या वर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। काही ठिकाणी सखल भागात पाणी। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कुंडलिका, सावित्री, गांधारी आणि काळ नदी ओसंडून वाहत असल्याचे चित्र। रत्नागिरीमध्ये सकाळपासून पाऊस। पावसामुळे अर्जुना नदीच्या पुराचं पाणी राजापूर बाजारपेठेत शिरण्याची शक्यता। तर फणसवाडीतील रस्ता कोदवली नदीच्या पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद। रायगडमधल्या 19 गावांना भूस्खलनाचा धोका। भूवैज्ञानिक विभागानं केलेल्या सर्वेक्षणातून माहिती। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कसाल इथं दरड कोसळली। यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प। रायगडच्या वाघजाई मंदिराजवळ पर्यटकांची गर्दी। वरंध भोर घाटातील विहंगम दृश्य आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक वाघजाई घाटात दाखल। अलिबाग ते रेवदंडा मार्गावर 2 एसटी बसचा अपघात। दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी तर बसमधील 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी। रत्नागिरीच्या रघुवीर घाटात मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई। दारू पिऊन जीव धोक्यात टाकणाऱ्या पर्यटकांविरोधात खेड पोलीस ॲक्शन मोडवर। नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक गाड्या पाण्याखाली तर अनेकांच्या घरातही पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे कल्याणमधील मुरबाडहून वाशिंदकडे जाणारा काळू नदीवरचा पूल पाण्याखाली। शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील 18 गावपाड्यांचा संपर्क तुटला। अनेक गाड्याही वाहून गेल्या। नवी मुंबईत कळंबोलीमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी ओसरल्यानं कोकणात जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुरळीत। नवी मुंबईच्या पनवेल आदई सुकापूर भागातील सोसायट्या आणि घरात पाणी शिरलं। परिसरात कमरे एवढं पाणी साचलं। रस्ते जलमय। वाहनं बंद पडल्यानं प्रवाशांचे हाल। पनवेलमध्ये काळुंद्री नदीला पूर। पाणी नदीपात्राच्या बाहेर। चिपळे उड्डाणपुलावरून पाणी वाहू लागलं। पनवेलमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस। पावसामुळे गाढी नदी दुथडी भरून वाहू लागली। पनवेलमध्ये मुसळधार पाऊस। आदई सुकापूर भागातले रस्ते पाण्याखाली। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। पालघरमध्ये मुसळधार पावसानं वाडा परिसराला झोडपलं। वैतरणा नदीच्या उपनद्यांना पूर आल्यानं वाड्यातील काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे भिवंडीतील भातसा नदीचं पाणी खडवली गावात शिरलं। वावेघर परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरलं। घरातील साहित्याचं प्रचंड नुकसान। नवी मुंबईमधील तळोजा MIDC मधील पडघा परिसरात पाणी साचलं। वाहनं वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। 3 ते 4 फुटापर्यंत पाणी साचल्यानं अनेकांचं नुकसान। डोंबिवलीमध्ये एका केमिकल कंपनीला शॉर्ट सर्किटमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। कोणतीही जीवितहानी नाही। नालासोपाऱ्यात भरधाव ऑइल टँकरची रिक्षाला धडक तर 5 दुकानांच्या शेडलाही धडक। अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर। टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात। विदर्भात पावसाची हुलकावणी। 16% पावसाची तूट। भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तूट। भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 20%वर।
गेल्या 3 ते 4 दिवसांपासून भंडारदरा धरण परिसरामध्ये पाऊस. सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरण परिसरातील अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतोय. भंडाऱ्याच्या रावणवाडी इथं रिमझिम पावसात वाघिणींचा 2 बछड्यांसह मुक्त संचार. पर्यटकांकडून व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील मालू कापड दुकानात गोळीबार. पेट्रोल बॉम्ब फोडून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न. दुकानातील कर्मचारी जखमी. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर. चहा आणि सिगरेट दिली नाही म्हणून डॉक्टरनं एका महिलेचे कपडे फाडून तिला मारहाण केली. बुलढाण्याच्या जळगाव जामोद मधली घटना. घटनेनंतर डॉक्टर गोविंद वानखेडे फरार. चंद्रपूरच्या सिंदेवाही शहरामध्ये चालकाला मिरगीचा झटका आल्यानं एसटी बसचा अपघात. बस थेट गॅरेजमध्ये शिरली. यामध्ये 8 प्रवासी जखमी झाले. खामगाव शेगाव महामार्गावर भरधाव कारची ट्रॅक्टरला धडक. अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू. चिखलयुक्त मार्गावर दुचाकी घसरल्यानं समोरच्या सायकलला धडक. दुचाकीस्वार पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू तर सायकलस्वार तरुण गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या लाखांदूर इथली घटना. काटेवाडीमध्ये परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून तुकारामांच्या पालखीचं स्वागत. त्यानंतर मेंढ्यांचा रिंगण सोहळाही संपन्न. बारामतीमध्ये संत तुकोबांच्या पालखीमध्ये अजित पवार सहभागी. पालखीचा कासरा अजित पवारांच्या हातात. पुण्यामध्ये ध्वनी प्रदूषण वाढलं. ध्वनी प्रदूषणाविरोधात वेलफेअर फाउंडेशन आणि चितळे ईएनटी हॉस्पिटलकडून पुण्यामध्ये लेट्स वॉक फॉर नॉईज प्रोटेक्शनचं आयोजन. आंदोलनात पुणेकरांचा मोठा सहभाग. कोल्हापुरातील विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती. मोठ्या संख्येने शिवभक्त आणि हिंदू बांधव एकवटले. पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णांची संख्या 10वर. आंबेगाव, बुद्रुक, पाषाण आणि मुंढवा परिसरातील गरोदर महिलांना झिकाची लागण. नगर कल्याण महामार्गावर कार आणि एसटीची समोरासमोर धडक. अपघातामध्ये कारमधल्या दोघांचा मृत्यू तर एसटीमधले प्रवासी जखमी. सांगलीच्या कृष्णा नदीवरच्या बंधाऱ्यावर सेल्फी काढताना पाय घसरून एक तरुण वाहून गेला. तरुणाचा बचाव पथकाकडून सध्या शोध सुरू आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून 42 पासपोर्ट रद्द. अनधिकृतपणे राहत असलेल्या बांगलादेशी लोकांनी एजंटच्या मार्फत बनावट कागदपत्राच्या आधारे हे पासपोर्ट मिळवले. लोणावळ्यामध्ये कुटुंब वाहून गेल्याची घटना ताजी असताना भुशी धरणावर पुन्हा पर्यटकांची गर्दी. अनेक अतिउत्साही पर्यटकांनी जीव धोक्यात घातल्याचंही चित्र. दिवे घाटात दिवसा बिबट्याचं दर्शन. प्रवाशांना सतर्क राहण्याचा इशारा. दिवे घाटात मागच्या 2 दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी गावात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर. दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. लातूर नीट प्रकरणातील आरोपी जलील पठाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर दुसरा आरोपी संजय जाधवला 2 दिवसांची सीबीआय कोठडी. चौथा आरोपी गंगाधरला बंगळुरूमधून अटक. जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर दिलीपसिंग राजपूतच्या शोधात पोलिसांचं पथक. डॉक्टर राजपूतसह 4 भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संत गजानन महाराजांची पालखी धाराशिवमध्ये दाखल. फुलांच्या पायघड्या घालत पालखीचं स्वागत. लेडीज क्लब मैदानावर आज पालखीचा मुक्काम तर उद्या तुळजापूर मार्गे पालखी सोलापूरकडे प्रस्थान करेल. धाराशिव जिल्ह्यातील उपळा माकडाचं या गावामध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत. पालखीवर जेसीबीतून फुलांची उधळण. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज लोणंदमध्ये मुक्काम. 2 दिवसांचा हा मुक्काम असेल. बीडच्या कडामधून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडी सोहळ्यात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन. गेल्या 21 वर्षांपासून कडामधील मुस्लिम बांधव दिंडीतील वारकऱ्यांना महाप्रसाद देतात. अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंची ट्रॅक्टर रॅली. कांदा आणि दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी 3 दिवसांपासून आंदोलन सुरू. दूध दरासाठी अकोल्यात सुरू असलेलं शेतकरी पुत्रांचं आमरण उपोषण 7व्या दिवशी स्थगित. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेतलं. नाशिक शहरात जगन्नाथ यात्रेला सुरुवात. हजारो भाविक रथयात्रेत सहभागी. यंदा महिलांना देखील रथ ओढण्याचा मान.
हरिभक्तपरायण तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या मार्गदर्शनात नाशिकच्या मालेगाव नांदगाव तालुक्यातील वारकऱ्यांचं पंढरीकडे प्रस्थान. 8 दिवसात 400 किलोमीटरची पायी वारी करणार. नाशिकच्या मालेगावमध्ये पावसाअभावी पिके करपू लागल्यानं पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. विहिरीतील पाण्याचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी. नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का. अजित पवारांच्या 100 कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. नाशिकच्या सौंदाणे देवळा रस्त्यावर भीषण अपघात. 2 वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याने एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी. महावितरण महापारेषणच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ. मूळ वेतनात 19% तर इतर सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्यात येत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कोकणासह राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस. शेतीच्या कामांना वेग. आषाढी वारीसाठी 380 लाखांची औषध खरेदीला मंजुरी. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवली जाते. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मनसुद्धा तुझं.